पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलाय। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालाय। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 नागरिकांना आरे स्टुडिओमध्ये डांबून ठेवलेलं होतं। रोहित आर्याकडे एअरगन होती। रोहित आर्या फायरिंग करेल अशी पोलिसांना भीती वाटली, त्यामुळे पोलिसांनी रोहित आर्याच्या दिशेनं गोळीबार केला। रोहित आर्याच्या तावडीतून मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांचं विशेष ऑपरेशन पाहायला मिळालं। बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांनी इमारतीमध्ये प्रवेश केला। उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीमधून आत शिरले। ज्या शिडीचा वापर करून पोलीस आत शिरले तो फोटो आता समोर आलेला आहे। आतमध्ये गेल्यावर झालेल्या झटापटीमध्ये रोहित आर्यावर गोळी झाडण्यात आली। आरे स्टुडिओच्या घटनास्थळी मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम आता पोहोचली आहे। फॉरेन्सिक टीमकडून अजूनही काम सुरू आहे। गुन्हे शाखेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे। रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलेल्या हॉलची तपासणी सुरू आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? वृषाली, आपण पाहतो की पवईतल्या ज्या आरे स्टुडिओमध्ये काल हे सगळं थरारनाट्य पाहायला मिळालं, तिथे आता मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम पुन्हा एकदा पोहोचलेली आहे। रात्रीपासून गुन्हे शाखेचे सगळे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत आणि आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून काही पुरावे जमा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। रोहित आर्यानं या सगळ्या मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी एक प्रॉपर प्लॅन केलेला होता आणि काही ज्वलनशील पदार्थ, केमिकल्स ही सुद्धा या स्टुडिओमध्ये आणून ठेवलेले होते आणि त्याचे जे काही नमुने आहेत ते सुद्धा घेतले जात आहेत। याबद्दल आपण पाहतोय ही मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीमची गाडी आपल्याला पाहायला मिळते आणि काही वेगवेगळी पथकं जी आहेत ती सुद्धा आता या फॉरेन्सिक टीमची घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि त्यांच्याकडनं काही नमुने घेण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवाय ज्या हॉलमध्ये मुलांना ओलीस ठेवलेलं होतं तिथे कोणकोणती केमिकल होती, शिवाय रोहित आर्यानं आणखी कुठले काही पदार्थ या हॉलमध्ये आणून ठेवलेले होते का, ओलीस ठेवण्यापूर्वी कशा पद्धतीनं त्यानं कट रचलेला होता याचा देखील पोलीस तपास करतायत आणि गुन्हे शाखेचे अधिकारी या सगळ्या तपासाचे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे आणि आता आरे स्टुडिओच्या बाहेर आपण पाहतो की काही कर्मचारी आतमध्ये फॉरेन्सिक टीमचे काम करतायत, वेगवेगळे नमुने घेत आहेत। त्याचबरोबर नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यानं उपोषण केलेलं होतं। सरकारनं 2 कोटी थकवल्याचा रोहित आर्यानं आरोप केलेला होता। अनेक बैठका होऊन सुद्धा कार्यवाही न झाल्यानं केसरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर रोहित आर्यानं उपोषण केलं होतं। याआधी रोहित आर्या कशामुळे चर्चेत होता? मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले नसल्याचा आरोप याआधी रोहित आर्यानं केलेला। उपक्रम चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा, राजकीय नेत्यांच्या शाळांना पारितोषिके दिल्याचा आरोप प्रकल्पाचे संचालक रोहित आर्यानं पत्रकार परिषद घेऊन केलेला। या विरोधात रोहित आर्यानं उपोषणही केलं होतं। सरकारच्या नियमानुसार आर्या यांना पैसे दिले जाणार असल्याचं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहित आर्यानं 2022 मध्ये स्वखर्चानं हा प्रकल्प राबवला। या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम पाहून शिक्षण विभागानं 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये समावेश केला। त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केलेली। त्यानंतर मला बाजूला करून प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आला असा आरोप रोहित आर्यानं केलेला आहे। माझ्या कामाचे पैसे देण्याबाबत पाठपुरावा करूनही टाळाटाळ करण्यात आली असा आरोप रोहित आर्यानं केला होता। जुलै 2024 मध्ये रोहित आर्यानं या विरोधात उपोषण केलं होतं। अनेक बैठका घेऊनही कार्यवाही न झाल्यानं केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेरही उपोषण करण्यात आलं होतं। अहवाल प्राप्त झाल्यावर शासनाच्या नियमानुसार जे द्यायचंय ते आर्या यांना दिलं जाईल असं केसरकर यांनी स्पष्ट केलं होतं। अहवाल प्राप्त होईपर्यंत वैयक्तिक स्वरूपात आर्या यांना 2 धनादेश दिलेत असं केसरकर म्हणालेत। रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्ये सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे।
रोहित आर्यानं लेट्स चेंज नावाचा लघुपट केला होता. याचं प्रदर्शन त्यानं गुजरातमध्ये केलं होतं अशी माहिती आहे. त्यावेळी मोदींना प्रकल्पाची संकल्पना आवडल्यानं त्यांनी गुजरातमध्ये तो प्रकल्प राबवण्याचा आदेश दिला होता असा दावा यापूर्वी रोहित आर्यानं केलाय. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावं अशी रोहित आर्याची संकल्पना होती. 2024 साली केलेल्या उपोषणावेळी त्यानं शासनाविरोधात एक निवेदन काढलं होतं. मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर त्याला जबाबदार असतील असं रोहित आर्या म्हणाला होता.